नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपल्याकडे विविध म्हटलं तर तालुक्यामधून आणि म्हटलं तर जिल्ह्यामधून आपले शेतकरी म्हणा किंवा आपले व्यावसायिक बंधू म्हणा या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं सर्वप्रथम आपण सहर्ष स्वागत करूया. तुमचं दोघांचंही सहर्ष स्वागत. तुमचंही सहर्ष स्वागत. आज इकडं कुठलं गाव तुमचं? आष्टीवरून काही दादा आलेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि हे दादा आपले आलेले आहेत पलूसवरून, पलूस कराड बरोबर, तिकडून आलेले आहेत. तर पहिल्यांदा आपल्या ह्या पंढरपूरमध्ये त्यांचं सहर्ष स्वागतच करू. आणि त्यांनी काय घेतलेलं आहे, रसवंती घेतलेली आहे मित्रांनो. आता विशेष या ठिकाणी अशी गोष्ट आहे की त्यांनी बुकिंग केलेली आहे ती रसवंती आता इथं नाही शिल्लक, म्हणजे खाली इंजिन आणि वर रसवंती त्यांना पाहिजे होतं, कारण लाईटचा प्रॉब्लेम होता. तर उशीर आपलं डिस्कशन चालू झालं किंवा त्यांनी एक फायनल निर्णय घेतला की दादा तुम्ही सांगताय तर तीच मी मशीन घेतो. आणि मग त्यांनी ती मशीन बुकिंग केलेली आहे. तर त्यांचं नाव जाणून घेऊया. सर्वप्रथम नाव सांगा. इलाही मुल्ला, गाव? कराड. आता ही कराडमध्ये तुमचं हॉटेल आहे है ना? नाव सांगा हॉटेलचं. भारत हॉटेल आहे, कुठं आहे एक्झॅक्ट? पाचवड फाटा. पाचवड फाट्याला जर तुम्ही मित्रांनो गेला तर त्यांचं दोघांचंही हॉटेल आहे. आता ताई सुद्धा व्यवसायामध्ये मदत करतात. म्हणून मित्रांनो अजूनही मी तुम्हाला सांगतो की व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायाला लाजू नका, घाबरू नका. व्यवसाय करा बिनधास्त. कारण कोण आपल्याला घरी कोण रुपये आणून देत नाही. तर आज त्यांच्यासोबत ताई सुद्धा आहेत. तुमचं नाव सांगा ताई. यास्मिन इलाई मुल्ला. तर त्यांनी सुद्धा मशीन आज निवडलेली आहे. तुमचं नाव? रमजान सुलेमान पटेल. हे कोण आहेत तुमचे? आमचे पाहुणे आहेत. पाहुणे आहेत. तर पाहुण्यांना घेऊन तुम्ही आला. रील कोणी बघितली पहिल्यांदा? आम्हीच बघितली, आम्हीच बघितली. आणि त्यांनी मशीन ऍक्च्युली आय चिलरची बघायला होता तुम्ही. हो. आय चिलरची मशीन सुद्धा ते घेणारच आहेत. परंतु त्या आय चिलरला थोडीशी अडचण आपल्याला आली की लाईटचा प्रॉब्लेम. म्हणजे लाईट आहे त्याला, पण आपल्याकडे लाईट नसल्यावर चालणार कशी? मग आम्ही थोडंसं डिस्कशन करून त्यांना खाली इंजिन बसणार आणि वर रसवंती बसणार. त्यांच्यासोबत नाव सांगितलं. मिर्झा राजू बेग, गाव? आष्टी, कडा आष्टी. हे कडा आष्टीवरून आहात. काय बघायला आज? काय मशीन रसवंती रसवंती. बघायला. तुमचं नाव दादा? शशिकांत माळी, गाव? रायबाग, कर्नाटका. कर्नाटकामधून आलं. काय बघायला? रसवंती मशीन रसवंती. तुमचं? तेच आम्ही बरोबर आलो. बरोबर. तुमचं नाव सांगा. तेच रसवंती मशीन. तुमचं नाव? वसीम पटेल, गाव? कराडवरून आलो. कराडवरून. तुमचं नाव? मुस्तफा मुल्ला, कराडवरून. हे खरे मालक आहेत बरं का हे रसवंतीचे. कारण हे चालवतात दुकान. आणि हे यांचा दोघांचं चिरंजीव आहे तुमचं, बरोबर आहे? हे मुलगा आहे. हा? तो पण मुलगाच आहे का? बरं बरं. दोन मुलं आहेत. आणि मुली वगैरे? दोनच मुलं आहेत त्यांना. तर त्यांना सुद्धा व्यवसायामध्ये त्यांनी आणलेलं आहे. मला नेहमी त्यांचं म्हणजे अभिनंदन करायचं आहे की स्वतः व्यवसाय करून मुलांना सुद्धा आता व्यवसायामध्ये तुम्ही आणलेलं आहे, बरोबर? शाळा पण शिका, म्हणजे नुसतं व्यवसाय चालू आहे ना? कॉलेज चालू आहे. परंतु कॉलेजची मुलं व्यवसायाला थांबत नाही ती. पण तरी सुद्धा त्याच्याकडं विचारलं आपण की घ्यायची का मशीन, तर लगेच मला घेऊन टाकू. बरोबर आहे. म्हणजे धाडस आहे. आणि तुझं नाव भैया? मोहीन मुल्ला. तर ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मित्रांनो, नवक्रांती ॲग्रो नुसती रील काढत नाही. रील काढली आणि इथं आल्यानंतर कस्टमरला सुद्धा माहिती कशी वाटली ते सांगा जरा. नाही, छान उत्तम माहिती दिली तुम्ही मला. काय माहितीमध्ये तुम्हाला कुत्रा किंवा सगळ्या वस्तू नाही, आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर बरोबर मिळालं आम्हाला. डेमो मिळाला? होय, छान मिळालं. रस प्याला तुम्ही? होय. तर मित्रांनो बघा, सगळ्यांना या ठिकाणी आल्यानंतर बऱ्यापैकी मी असल्यानंतर देतो. परंतु काही अंशी जास्त गर्दी असल्यामुळे देता येत नाही, त्याबद्दल क्षमस्व. पुन्हा एकदा यांच्या भावी वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद.